अण्णाभाऊ साठेंचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा, या जगाला शांतीचे मार्ग दाखवणारे महाकरुणे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व घटनेचे शिल्पकार महामानव या थोर मानवांना मी पंतमंदन करून आज आपण या ठिकाणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समारंभ या ठिकाणी जाहीर निषेधासाठी आपण या ठिकाणी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहून त्याला या सरकारला या राज्य सरकारला विरोधात आपण या ठिकाणी आंदोलन हा इशारा आपण या ठिकाणी सर्व बहुजनांनी मिळून केलेला आहे। तर मी सरकारला जेव्हा विचारतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विस्तारित जागा 2017 साली जे विस्तारून करून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केलेलं होतं, पण या भ्रष्टाचार सरकारने येऊन 500 कोटी रुपयाची जागा आज ते एका बिल्डरला फक्त 60 कोटीला विकलेला आहे। त्यांच्या निदर्शनात आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सरकारला नको आहे। या सरकारला मला काय विचारायचं आहे, ज्यांच्या मतदानाच्या अधिकारावर तुम्ही आज गृहमंत्री होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, ज्यांनी या कायदा आणला आहे, कायद्याची सुव्यवस्था केलं, असे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला नको असेल तर तुमच्या येत्या भविष्य काळामध्ये तुमची खुर्ची झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही म्हणता आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की ही जागामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलेलं आहे की त्या ठिकाणी उद्योगसाठी जागा अपेक्षित होतं, पण या भ्रष्टाचार सरकारने या अमित शहा जे बाबासाहेबांच्या विरोधात केंद्रामध्ये बोललेलं आहे त्यांच्या विरोधात आपण काय निषेध करणार आहे। येत्या भविष्य काळामध्ये अमित शहा मला कुठेही दिसू द्या, त्याच्या कोणाला काळ्या फसल्याशिवाय अण्णा बसुळे गप राहणार नाही अशी ग्वाही देतो। आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विस्तारीकरण होण्यासाठी महाधक्का चौक या ठिकाणी भव्य देव असे लोक घेऊन आता आम्ही जाणार आहे। तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी। येत्या भविष्य काळामध्ये हे सरकार टिकणार नाही, या सरकारला आमचा विरोध राहणार आहे। सत्ता कोणाची असला तरी कायदा बेमाचा आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे अशी या ठिकाणी गावी देतो आणि सांगतो जय हिंद जय भारत जय भीम।